जलगांव में कलिंगा माता चौफुली पर बुधवार रात एक डंपर ने 9 वर्षीय बालक को कुचल दिया। इसके बाद गुस्साए नागरिकों ने डंपर में आग लगाकर तीव्र विरोध प्रदर्शन किया। नागरिकों ने इस मामले में कड़ी कार्रवाई की मांग की है। जलगांव शहर में बुधवार रात एक दर्दनाक घटना घटी जब कलिंगा माता चौफुली पर एक डंपर ने 9 वर्षीय बालक को कुचल दिया। बालक की मौत के बाद गुस्साए नागरिकों ने डंपर को आग लगाकर और सड़क जाम कर प्रदर्शन किया। इस दौरान पुलिस ने मृत बच्ची के परिजनों के साथ गुस्साए स्थानीय नागरिकों पर लाठीचार्ज किया। इसके विरोध में आज शहर की महिलाओं ने जिलाधिकारी कार्यालय पर धावा बोला। उन्होंने जिलाधिकारी आयुष प्रसाद को ज्ञापन देते हुए पुलिस के खिलाफ कार्रवाई, घटनास्थल पर सिग्नल अतिक्रमण हटाने के साथ अन्य कई मांगे की। इस घटना ने शहर में तूल पकड़ा है, जिसके बाद नागरिकों की सुरक्षा को लेकर सवालिया निशान खड़े हो गए हैं। आम्हाला उड्डाणपूल करायची जरूरत आहे आणि आमच्या जवान पोरांना लाठीमार केला। आमच्या आमदार सुरेश भोळे यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली। यांना सस्पेंड केलं पाहिजे, नाहीतरी काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे। आज आमचा जवान पोरगा आणि बाल मुंजा गेला। आज त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी जखमी केलेले, मुलीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये, आत्ताही हॉस्पिटलमध्ये आहे, तिलाही खूप लागलेलं आहे पायाला। याच्याकडे तुमची हे काहीच कामाची नाही गव्हर्नमेंट जे बोलवता तुम्ही। आणि आज आम्हाला तिथे उड्डाणपूल हवा, बस स्टॉप हवा आणि अतिक्रमण हटवायला पाहिजे। कालिंगा माता देवी माताजवळ कोणीही गर्दी जास्त, हायवे ट्रॅफिक जाम होते। येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा, म्हातारे वयस्कर माणसंही सुद्धा ॲक्सिडेंट होऊन त्याच ठिकाणी पडले। अक्षरशः आज आमच्या जवान पोरालाही आज जखमी करून ठेवलेलं आहे घरामध्ये। कालिंगा मंदिराजवळ 9 वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला। या ठिकाणी डंपरने त्या मुलाचा जीव घेतला। वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दळीचा आहे, रहिवासी एरिया आहे। त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं। आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या, किंवा अवजड वाहनांना बंदी घाला, किंवा त्या अतिक्रमण खूप आहे, अतिक्रमण काढलं जायला पाहिजे। कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे, अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात। सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे, ही आमची मागणी। वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे। त्यामुळे आम्ही प्रशासनाला निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे। आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला CM साहेबांकडे निवेदन देऊ। याचं कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होता, जो मृत्युमुखी पडला, त्या वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता, तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला। हे कितपत चुकीचं आहे? कोणत्या अँगलने हे बरोबर वाटतंय की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमावला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठीचार्ज करताय? हे सगळ्यात चुकीचं या ठिकाणी। तर आमची विनंती ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं, त्यांनीच आमच्यावर लाठीचार्ज केला तर कोणाकडून अपेक्षा करायला पाहिजे?